नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विष्णू गायकवाड विलेज टेक या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य नेहमीच कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अग्रेसर राहिले आहे. शेतकरी हा देशाचा कणा असून त्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवणे ही काळाची गरज आहे. याच दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना नव्या जीवनाची आशा निर्माण झाली आहे. तर शेतकरी मित्रांनो, याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. जर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. शासनाने या योजनेसाठी केलेले आर्थिक तरतुदी लक्षणीय आहेत. आतापर्यंत रुपये 52,562 लाख इतकी प्रचंड रक्कम वितरित करण्यात आली आहे. ही रक्कम नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत म्हणून देण्यात आली आहे. त्याचा थेट फायदा शेतकरी कुटुंबांना होत आहे. विशेष म्हणजे या निधीचे वितरण अत्यंत पारदर्शक पद्धतीने केले जात आहे. त्यामुळे खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचण्यास मदत होत आहे. योजनेची अंमलबजावणी आणि प्रभावी व्हावी यासाठी शासनाने एक विशेष यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेने 3 महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश आहे. पहिला घटक आहे लाभार्थी शेतकऱ्यांची निवड, आणि यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना इथे काळजीपूर्वक नोंदणी आणि पडताळणी केली जात आहे. दुसरा घटक म्हणजेच कर्जमाफीची रक्कम निश्चित करणे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून त्यानुसार कर्जमाफीची रक्कम ठरवली जाते. तिसरा आणि अंतिम घटक आहे निधी वितरण, ज्यामध्ये मंजूर झालेल्या रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून जमा केली जात आहे. या योजनेचे अनेक सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक स्थैर्य. कर्जामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचे ओझे कमी होऊन त्यांना नव्या जोमाने काम करण्याची संधी मिळत आहे. कर्जमुक्ती झाल्याने ते आता पुन्हा एकदा आपल्या शेतात व्यवसायाला उभारी देऊ शकतात. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत होणारी ही सुधारणा केवळ त्यांच्यापुरती मर्यादित न राहता संपूर्ण ग्रामीण व्यवस्थेला चालना देत आहे. वाढीव क्रयशक्तीमुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार वाढत असून त्यातून एक सकारात्मक आर्थिक चक्र निर्माण होत आहे, असे इथे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे. कर्जमाफीचा एक महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम. कर्जाच्या तणावातून मुक्त झालेले शेतकरी आता अधिक आत्मविश्वासाने आपल्या भविष्याचे नियोजन करू शकतात. त्यामुळे त्यांना कुठेही इथे अडचण येणार नाही. शिवाय आर्थिक स्थैर्य मिळाल्याने शेतकरी आता अधिक जोमाने इथे काम करू शकतो. तांत्रिक अडचणी पण त्यांना इथे कुठेही येणार नाहीत. गुंतवणूक करू शकतो, अशी इथे सर्व काही सांगण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आता नवीन झालेले आहेत, जे देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्या इथे त्यांनी घोषणा केलेली होती की सर्व शेतकऱ्यांचे इथे कर्जमाफ करणार आहेत. तर त्याची मोठी इथे घोषणा झालेली आहे. मात्र या योजनेमध्ये आतापर्यंत काही मोठी अपडेट आलेली नाही. जशी काही अपडेट येईल ती मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. काही महत्त्वपूर्ण आव्हाने आहेत. या योजनेची निवड करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. त्याचबरोबर निधीचे योग्य आणि वेळेवर वितरण करणे हे पण एक मोठे, अंमलबजावणी करणे हे पण एक मोठे सरकारपुढे आव्हान आहे. भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि शेतकऱ्यांना योजनेविषयी योग्य माहिती पुरवणे या बाबीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, जर तुम्हाला शेतीविषयी जे आहे अपडेट असेल ती मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका. चला तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्ता इथेच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.